तुर्भे परिसरात गेल्या अनेक आठवड्यांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय, त्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत। संतप्त नागरिकांनी थेट महावितरणाच्या तुर्भे कार्यालयात धडक मारली आहे, तर यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाबही विचारलाय। वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा का होत नाही, असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केलाय। इतक्या वर्ष वेळच आहे ना तुम्हाला? तुमच्या ऑफिस मध्ये पण फॅन चालत नाही। आता आम्ही नाही आलो का ताई? तुमच्या सांगण्यावरूनच आलो ना आम्ही। माझ्या सांगण्यावरून काल तुम्ही आश्वासन दिलं की लाईट जाणार नाही। आज सकाळी 6 वाजता लाईट गेली आहे। हो, त्या केबलचा फॉल्ट झाला होता। लोकांच्या घरी पाणी नाही। मग आता आपल्याला ते नियोजन तर करावं लागेल ना, हे आता कालच आपण 3 दिवसाचा टाइम तुम्ही दिला होता का नाही आम्हाला? तर 3 दिवसाचा तुमचा 3 दिवसात काम 15 दिवसात नाही झालं तर 3 दिवसात नाही साहेब। ह्या 3 दिवसात नाही झालं तर तुम्ही जे म्हणाल ते साहेब तुम्हाला बघा पब्लिकचा उद्रेक ऑफिस फोडणार आहे। मला पासन मला मारा, मला काळा फासा। 3 दिवसात नाही झालं 17ला जाऊन पासन मी तो बडाला तुम्हाला इतक्या वर्ष वेळच आहे ना? 3 दिवसाचं काय सांगताय? इतक्या वर्ष वेळच आहे ना तुम्हाला? 5 वर्ष नाही हे सांगतात आम्ही ट्रान्सफर तुमच्या ऑफिस मध्ये पण फॅन चालत नाही। केबल बदलतो काय केलं आम्ही 5 वर्ष आपले 10 वर्ष आहे ना? आम्ही पण केलं। अच्छा लाईट आपण बंद करा मग यार। तुमचा अधिकारी तुमची 1 तास वाशीला जाती का लाईट? जाती का? तुम्ही आता इथं आहेत ना? तसंच करण्यासाठी आपण मला फक्त 10 वर्ष आली, 10 वर्ष मला आली। 3 दिवसाचा वेळ द्या, मी तुमची करून देतो। कनेक्टर दे।